नमस्कार. DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील गौडगाव गाव आहे आणि शक्तीपीठ महामार्ग आणि तुम्ही जे आजूबाजूला बघता ते सर्व शेतकरी आहेत. यामध्ये कुणाचं 2 एकर कुणाचं 1 एकर शेती जाते. बार्शी तालुक्यातल्या गौडगाव मधील शेतकऱ्यांचा नवे जेवढे काही शेती जातात त्या सगळ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि त्यासाठीच हे अधिकारी आले होते. आपण त्यांच्याशी विचारणार आहोत की गौडगावमधील ग्रामस्थांचं किंवा इतर काही शेतकरी असतील त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनी आता सध्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर अर्ज देखील लिहिलेला आहे. त्या अर्जात सुद्धा काय लिहिलंय ते पण आपण विचारू. नाव सांग. राजकुमार मुंडे. हां, भूमी आपले बोकर मातो. आज तुम्ही नेमकं गौडगावला याचं कारण काय? भूसंपादन शक्तीपीठ मोजणीच्या अनुषंगाने आम्ही मोजणी करण्यासाठी आलेलो आहे. हां, वरिष्ठांच्या आदेशानुसार डायरेक्ट मोजणीच्या अनुषंगाने आला. मोजणीसाठी. मग शेतकऱ्यांचं काय म्हणजे तेच होय आहे का नाही नेमकं? त्यांचा विरोध असल्यामुळे आपण तसा पंचनामा केलाय. मग विरोध काय नेमकं कारण? त्यांचं काय त्यांचं दराबाबतीत किंवा काही जण म्हणतात की आम्हाला जमीनच द्यायची नाही, असं आहे का? तसं आपण पंचनामा केलाय की. आता मला सांगा, तुम्ही गौडगावमध्ये ही किती वेळ आहे तुमची याची? मोजणी तिसरी वेळ आहे. तुमची तिसरी वेळ आहे? मी पहिल्यांदा झालोय. तुमची किती वेळ आहे? माझी पहिलीच वेळ आहे, परंतु तिसरी वेळ ऐका, मी काय विचारलं माहिती आहे का की तुम्ही येताय, हे लोक कामधंदा ह्याचं काय सोडून तुमच्यापाशी येतात, तुम्हाला त्या सगळ्या अडचणी सांगतात, तुम्ही परत येताय. मग तुमचा इथून जे रिपोर्ट जातो तो व्यवस्थित जात नाही का? त्यात काय अडचण आहे? रिपोर्ट व्यवस्थितच दिलेला. आता आज मी ना रिपोर्टवर काय देताय नेमकं तुम्ही? रिपोर्टवर पंचनामा दरवेळेस हाच रिपोर्ट दिलेला आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, हा, त्यानुसार ती वरून तारीख पडल्यामुळे आम्ही हाच शक्तीपीठ मोजणीला आलेलो आहे. तुम्ही एवढं धडधड रिपोर्ट वर पाठवताय, परत तुम्हाला लावते. मग ह्याचं निरसन कधी होणार आहे का नाही? म्हणजे ह्यांचं काय पैशाच्या बाबतीत असेल म्हणा किंवा जमीन द्यायची का ना द्यायची हे तुम्ही आज ठरवलं. अजून परत गेल्यानंतर आम्ही हा तीव्र विरोध आहे, मी परत रिपोर्ट देणार हा, वरच्या ऑफिसला. हा. त्यानंतर मग तुम्ही साहेबांना, प्रांत साहेबांशी चर्चा वगैरे करून त्याच्यावर कलेक्टर सोबत चर्चा केली आहे ना. ऐका ना सर, मी तुम्हाला काय विचारलं माहितीये का? तुम्ही 5-6 वेळेस येताय, गौडगावचा विरोध आहे आणि मला माझ्या माहितीनुसार तर सगळ्याच ठिकाणी विरोध तुम्हाला होते, बरोबर आहे का? कोण म्हणताय आमची मुकणी करा? म्हणलेलं आहे. हा, शेळगावारला आम्ही मागच्याच महिन्यामध्ये सगळ्या खरी माहिती सांगा. मी खरी माहिती जबा पंचनामे आहेत आमच्याकडे. शेळगावारला सगळ्यांनी विरोध केला होता, परंतु प्रांत साहेबांनी ज्यावेळेस समजून सांगितलं त्यावेळेस जवळपास 40च्या जवळपास गट मोजलेले. ज्यांची संमती आहे. बरं ऐका, ऐका, ज्यांची संमती होती त्यांचेच मोजलेत आम्ही. आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मौजे गोडगाव येथे मोनार्च कंपनी आणि भूसंपादन विभाग, मोजणी विभागाचे अधिकारी आले असता शेतकरी बांधवांनी तीव्र विरोध नोंदवून त्यांना रिकाम्या हाताने माघारी पाठवलंय. आणि राहिला विषय, इथं काय चर्चा झाली आहे की भूसंपादन अधिकारी किंवा प्रांत साहेब येऊन चर्चा करतील. तर जोपर्यंत अधिसूचना आणि 1955चा कायदा बदलत नाही तोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांना ह्याच्यामध्ये न्याय मिळणार नाही, नुकसानच होणार आहे. महत्वाचं आहे. ही अधोरेखित करा. आणि कुठल्याही इतर जिल्ह्यात विरोध आहे. काय ठिकाणी शेळगावला हे लोक ट्रेन आहेत, कुणाला कसं फोडायचं, शेतकऱ्यावर कसा अन्याय करायचा किंवा शेतकऱ्याला कसा बाजूला काढायचा आणि कशी वाट पाडायची मोजणीची, हा यांचा ट्रेनिंग पिरियड आहे चालू. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आमच्या गोडगावमध्ये तर विरोध केलेलाच आहे आणि तालुक्यात पूर्ण इथून एकही शेतकरी मोजू देणार नाही. आणि गोडगावच्या शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध केला आहे. आता सध्या ते अर्ज जे केलं त्या अर्जामध्ये काय लिहिलं? असं 5 पंचनामा केले त्यांच्याजवळ. आपलं स्पॉट पंचनामा केला अधिकाऱ्यांनी येऊन आणि आमची जमीन आम्हाला कसल्याही परिस्थितीत द्यायची नाही असं निवेदन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मोजणी विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन स्पॉट पंचनामा करून त्यांना आल्या पावली चहा पाजून परत पाठवलेला आहे. नमस्कार, मी राहुल भट. शासनाने हा जो शक्तीपीठ महामार्गाचा जो प्रकल्प राबविलेला आहे, या प्रकल्पाला काही उपयोग नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवावर लादला गेलेला आहे आणि शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण तीव्र विरोध असून शासन याची दखल घेत नाही. कुठल्याही निवडणुका लागल्या, कुठल्याही काय लागल्या तर हा तेवढ्यापुरतं स्थगित करतो आणि पुन्हा नव्यानं आणखी शेतकऱ्याच्या मागं नोटिसा काढणं किंवा शेतकऱ्याला कुठल्याही सहवासात न घेणं किंवा चर्चा न करणं किंवा तसा शासन निर्णय JR काढून त्या शासन निर्णय JR वर शेतकऱ्याला मूल्यांकन, एकरी दर हा असा आहे, हा त्याच्यावर देत नाहीत किंवा शेतकरी अडाणी आहे आणि शेतकऱ्याला कुठलीही गोष्ट यातनं समजत नाही आणि वारंवार शेतकऱ्यांनी अर्ज देऊन
शेतकरी वारंवार अर्ज देऊन त्या अर्जाची किंवा त्या दिलेल्या निवेदनाची कुठलीही शासन दखल घेत नाही आणि प्रत्येक भूसंपादन अधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा तलाठी असतील किंवा सर्कल असतील यांना या कार्यालयामध्ये बोलून घेऊन शेतकऱ्याला आपल्याला भूसंपादन जमिनी करायचे म्हणून सांगतात, पण शेतकऱ्याला कुठलीही चर्चा किंवा कुठलीही सहवासात न घेता असा हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला लादला जात आहे आणि ह्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा पूर्ण तीव्र विरोध आहे. त्यामुळं इथून पुढे भूसंपादन अधिकारी असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, अन्य अधिकारी असतील, यापुढे शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही म्हणजे नाही. नमस्कार, मी सतीश सीताराम बळ, राहणार गोडगाव. शक्तीपीठ बाधित शेतकरी असून मला शासनाने अजून किती किंमत एकरी देणार आहे हे सांगितलं नाही, तरी आम्हाला कमीत कमी एकरी 2 कोटी रुपये मिळावे ही आमची रास्त मागणी आहे. त्याशिवाय आम्हाला आमची जमीन द्यायची नाही, आमची जमीन त्याशिवाय द्यायची नाही. आम्हाला एकरी 2 कोटी रुपये पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. बरं. एवढे पैसे आले तर आम्ही देणार नाही, तर आम्ही देणार नाही. आता हिने काय तुम्हाला सांगितलं नाही एवढं पैसे मिळतील, तेवढं पैसे मिळतील? आम्हाला काही सांगितलं नाही, फक्त नुसतं आम्ही म्हणतो 5 पट देऊ, पण कितीचे 5 पट हे फक्त नुसतं गोलमाल करते फक्त. बरं. त्यामुळे आम्हाला ह्यांच्यावर विश्वास नाही. हां, हां. आम्हाला ह्यांनी लेखी आधी द्यायचा की आम्हाला एकरी 2 कोटी पाहिजे, त्याशिवाय आम्ही जमीन देणार नाही. काय अडचण आहे? समाधानच होत नाही त्याचं, त्याला पार त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागला तुम्ही. अधिसूचना जमिनी चोरीचा प्रकार आहे. मार्गदर्शनाचं काय सांगू नका, मार्गदर्शन झालंय. मागच्या वेळा तुम्हाला पंचनामा द्यायची सोपं नाही ना. सांगली सारखं त्याला तिथं कसं आपल्यात माणसं माणसायची म्हणून सांगलीला माणसं वेळवली करते ती. तुम्ही आपला आला की आम्हाला तुम्हाला पगार चालवायचे आम्ही आणि त्याला टाइम आहे का नाही? टायमिंग दिलाय की 2.5 तासाला माणसं थांबली. ह्याच्यात एक मोठा विषय आहे, त्यांना कलेक्टरचं बंद आहे, कलेक्टर नावासहित बोलतो. मोपलवार म्हणून एक मोठे अधिकारी आहेत, अध्यक्ष बरोबर आहे? त्यांचं कमिशन आता काय कोण? भाऊसाहेब, शेतकऱ्याचं समाधान हा कायदा किंवा ही अधिसूचना बदलल्याशिवाय होत नाही. तुम्ही चर्चेला जरी साहेब आले तरी 5 पट म्हणणार आहे. 5 पट ही मुद्रांक आणि नगर विषय होणार आहे. कारण तुमच्या 5 पट विषय नाही हो, जमीन एक जिद्द, शेतकरी एकजुटीचा, जय जवान, जय श्रीराम. ऐकलं का? लेखी घेऊ नका. बरोबर आहे की करू द्या, असू द्या हो. अहो एक सही आपल्याला कागद उपयोगी देतो. पंचनामा करा, सह्या करा, हे बरोबर आहे, पाठवा. घ्या की तिला वर देऊन टाकू. आम्हाला मान्य नाही, आम्हाला मान्य नाही. आम्हाला जमीन द्यायची नाही. आणि मार्गदर्शन कायम त्यांचंच घ्यायचं, आपलं काय नाही. त्यांचंच मार्गदर्शन घ्यायचं. तुम्ही समृद्धीला एक बरोबर आहे, बरोबर आहे मामा. तुम्ही 2013ला पैसे दिलेत आणि आम्हालाच का कमी आहे? आमच्यासाठी कायदा आमच्यासाठी कायदा बदल करायचा ही जी चाल आहे पाकिस्तानमध्ये राहता, तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता. हा, आम्ही बी भारतातलं जा, भारतातल्या लोकांना पैसे दिले तर जमीन आमच्या बापाची नाही, जमीन सरकारचीच आहे, पण त्याच्यावर आमचा मालकी हक्क आहे. त्या हक्काप्रमाणे आम्हाला पैसे मिळावा, इतरांना मिळाले तसं आम्हाला पैसे मिळावा. आम्हाला दुसरं काही पण नका तुमच्याकडून. तुम्ही बळजबरीने घेत असला तर ही चुकीचं आहे. देणार नाव देतच ना. याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो. बोला बोला, ऐका ऐका ऐका. मार्गदर्शनात त्यांनी उदाहरण काय दिलंय, समजा जिरायत जमिनीला जर रेडी रेकनरनुसार तुम्हाला 8,05,000 रुपये मंजूर आहे. किती? एकरी 8,05,000. त्या 8,05,000ला जर रेडी रेकनर तुम्ही काढला तर संपादन करावयाच्या जमिनीची मूळ किंमत निघते 3,22,000 सरकारी. आणि त्याच्यानुसार
त्याच्यात दुप्पट संपादन जमीन गुणक लावलाय दुप्पट 2 पट लावलाय. ती समाधान रक्कम आहे. संपादन करावायच्या जमिनीची रक्कम निघणार 6,44,000. मी जिरायचं सांगतोय बरं का. बरं, हा. 6,44,000 ऐका त्यात त्यांनी काय दिलंय की नवीन भूसंपादन कायदा 2013च्या कलम 30 अन्वये 100% सॉलिसियम जर बसलं तर 6,44,000ला 100% सॉलिसियम म्हणल्यावर 6,44,000 झालं. डबल झालं. मग परिगणित होणारी एकूण देय रक्कम किती झाली? 12,88,000. आणि त्याचा 25%, 12,88,000चा 25% जे त्यांनी सांगितलंय की 12 मे 2015च्या शासन निर्णयानुसार एकूण मोबदल्याच्या रकमेवर 25% वाढीव रक्कम 3,22,000. तर टोटल आली खरेदीसाठी एकूण येणारी रक्कम 16,10,000 रुपये. कुठल्या गावची आहे? गावची नाही ती. त्यांनी उदाहरणार्थ दिले ऐका. आणि ह्यात कंडिशन काय आहे की जर तुमच्या जमिनीमध्ये जमीन स्पॉटला ज्यावेळेस मोजणी करायला गेलं तर जमीन पडीक असली तर त्याच्यामध्ये समजा फळझाडं नाही, विहीर नाही, ताल नाही, बांधकाम नाही, रोडमध्ये जाणार आहे. जर ती जात असेल तर त्याच्यामध्ये अजून त्याच्यानुसार व्हॅल्युएशन नुसार वाढून देणार आहे. ही झालं जिरायतचं. असंच कॅल्क्युलेशन त्यांनी हंगामी बागायतचं मग तुम्हाला गावातलं द्या ना उदाहरण तुम्ही. दिलं तुम्हाला आमचं 6 लाख आहे. लाभ क्षेत्रातलं गाव आहे. गावाच्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं तुमच्या एकरीचा भाव ही प्रत्येक गावाला सांगायचं. गावात नाही एका शेतकऱ्याला सांगू दे कुणाला ऐका मी ही बागायत सांगू नका. ही तुम्ही पीक पैरा बघता. शेतकरी एकजुटीचा जय जवान एक जिद्द एक जिद्द जमीन आमच्या हक्काचे जमीन आमच्या हक्काचे जय जवान शेतकरी एकजुटीचा आणि शेतकऱ्याचा तळतळाट घेऊ नका. काय पुढे सांगून आधी काय लिहिलंय वाचा आणि मग सह्या करा. बाकी करणार आहे सर वाचा त्या पंचनाम्यात काय लिहिलंय नाहीतर त्यांचं ती उदाहरण देऊ मार्गदर्शन बोलू. तुमच्या गावाला 60 तुमचा 160च्या वर जातो. लाख